आता द्विपदीचे अवयव कसे पाडायचे बघूयात. 4xy अधिक 8xyचा वर्ग या द्विपदीतील प्रत्येक पदाचे 4x आणि y हे अवयव आहेत. म्हणून 4xy अधिक 8yचा वर्ग बरोबर 4 हे कंसाच्या बाहेर काढले. 4 कंसामध्ये xy अधिक 2xyचा वर्ग बरोबर 4x. आता यातनं पण x बाहेर काढला म्हणून 4x कंसामध्ये राहिले y अधिक xy बरोबर 4xy. या y वर्गमधनं पण एक y बाहेर काढला म्हणून 4xy अधिक 1 अधिक 2y हे कंसात राहिले. आता दोन्ही पदांचे सामायिक अवयव शोधून ते कंसाबाहेर गुणाकाराच्या रूपात लिहित गेले की द्विपदीचे अवयव पाडता येतात. 9a वर्ग bc अधिक 12abcचा वर्ग, म्हणजे यामध्ये आता 9 आणि 12 यामध्ये 3 बाहेर काढू शकतो आपण. 3 त्रिक 9 आणि 3 चौक 12 म्हणून 3a वर्ग अधिक a वर्ग bc अधिक 4abc वर्ग बरोबर 3abc कंसात 3a अधिक 4c. याप्रमाणे अवयव पाडता येतात. म्हणजे याच्यातले सुद्धा b आणि c जे आहेत ते बाहेर काढलेले आहेत. मग ab एका कंसात a अधिक b एका कंसात a वजा b दुसऱ्या कंसात बरोबर a वर्ग वजा b वर्ग हे सूत्र आपल्याला माहीत आहे. त्यानुसार हे आपण काय करू शकतो, यावरून a वर्ग वजा b वर्ग बरोबर a अधिक b एका कंसात a वजा b दुसऱ्या कंसात असे अवयव मिळतात. अवयव पाडा. उदाहरण बघा इथे. a वर्ग वजा 4bचा वर्ग म्हणून a वर्ग वजा 2bचा वर्ग a अधिक 2b एका कंसात a वजा b दुसऱ्या कंसात. त्याचप्रमाणे हे दुसरं उदाहरण आहे.